नमस्कार मित्रांनो, आज परत मंथनच्या माध्यमातून एका नवीन विषयाच्या संदर्भातून पुन्हा विमर्शाला आपण समोर आलोत। विमर्श हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। चर्चा आणि विमर्श झाल्याशिवाय सामाजिक जीवनामध्ये माणसाला रस्ता सापडत नाही। आणि आता तर राजकीय समीकरणं तापत चाललेली आहेत। राजकीय समीकरणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे भाग आणि वेगवेगळ्या पद्धतीचे विषय आता समोर येत आहेत। राजकीय बोलायचं नाही मला, की राजकीय बोललं की त्या राजकीय समीकरण फार वेगळी विचित्र असतात। पण सामाजिक भान ठेवून राजकारण्यांनी जर वागलं तर त्यालाच एक योग्य पद्धतीचं जीवन मानतात। प्रत्येक ठिकाणी पाहिलं गेलं ना तर प्रत्येक ठिकाणी पत्रकारिता आणि राजकारण हा जवळचा संबंध आहे। पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जो ज्या पद्धतीने घडतो प्रबोधनाच्या माध्यमातून, त्याच पद्धतीने राजकीय समीकरणामध्ये जर हे पत्रकार आले तर यांच्या माध्यमातून वेगळी दिशा मिळायला एक भाग पाडलं जातं। त्याचे अनेक उदाहरणं आपल्या महाराष्ट्राने दिलेले आहेत आणि या महाराष्ट्रात असलेली परंपरा आहे ना तर तेवढी समृद्ध आहे। लोकमान्य टिळकापासून आचार्य आत्रेपासून आजपर्यंत ज्या पद्धतीनं पत्रकार किंवा संपादक जेव्हा या क्षेत्रात आली, राजकीय क्षेत्रात, तर त्याच्या माध्यमातून समाजाला मिळालेली दिशा आणि समाजाचा झालेला विकास हा वेगळ्या दिशेला गेलेला आहे। परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या पद्धतीने पत्रकारितेची परिस्थिती झाली, पत्रकारितेच्या माध्यमातून संपादकांनी जी अवस्था करून घेतली स्वतःची, ती अवस्था आज मला दयनीय वाटू लागलेली आहे। कारण की ज्यांना शब्दप्रभू म्हणून संबोधल्या जायचं, ज्यांना शब्दांचे खेळ कसे करायचे, शब्दाच्या माध्यमातून समाजाला दिशा कशी द्यायची याचं व्रत घेतलेल्या लोकांनी आता फाजील गोष्टीमध्ये हलक्या आपल्या विधानांमुळे समाजामध्ये स्वतःची नाचक्की करून घेण्याचा वेळ आहे। लक्षात आलं असेल की काल रात्री ज्या पद्धतीनं संजय राऊत आपल्या बोलताना आपल्या भाषेमध्ये घसरले आणि त्याच्यात त्यांनी दाखला दिलाय की मी पार्लमेंटरी शब्द वापरलाय, संसदीय भाषा वापरली। नाची हा शब्द संसदीय जर असेल ना तर खरंच मला लज्जा वाटू लागलेली। ज्या स्त्रीचा सन्मान या देशामध्ये अनादी कालापासून चांगल्या पद्धतीने होतोय, कुणीही आजही काही जरी असलं तर स्त्रीला सामाजिक जीवनामध्ये बोलताना आपल्या मर्यादा आणि आपल्या शब्द हे फार जपून वापरतात। परंतु अलीकडच्या काळामध्ये या स्त्रीवर शब्दांची जी चिखलफेक होते ना, शब्दांना ज्या पद्धतीने वापरलं जातं, चरित्र हनन करण्यासाठी वापरलं जातं, ती भाषा सामाजिक प्रबोधनाची किंवा सामाजिक विकासाची नव्हे। राजकारणात त्याला एक विरंगुळा म्हणून किंवा एक हास्यास्पद गोष्ट म्हणून जर तुम्ही वापरत असाल ना तर खऱ्या अर्थानं आपली नैतिकता आपण कोणत्या पातळीवर नेतोय ना याचा विचार मात्र आपण केला पाहिजे। जेव्हा प्र के आत्रे हे सामाजिक भावनेतून समाजाला प्रबोधन करायचे तेव्हा समाजातील प्रत्येक भागाला त्यांचा मर्मस्पर्श असायचा। निळूभाऊ खांडविलकर जेव्हा आग्रलेख लिहायचे, त्या आग्रलेखामध्ये सामाजिक विषयांची बांधणी असायची। परंतु आज ज्या पद्धतीनं पत्रकारिता किंवा संपादक आज ज्या भाषेला आपल्या भाषणातून मांडतायत ना, तेच मला लज्जास्पद वाटू लागले। काय अर्थ आहे? तुम्हाला मतं मिळवायची, प्रचार करायचा आहे, प्रचाराला जोम आणायचा आहे, त्याला वेगवेगळे विषय आहेत, वेगवेगळे आशय आहेत। पण स्वतःच्याच पायावर स्वतःच्या हाताने मारलेला धोंडा तर या पद्धतीने तुम्ही स्वतःचे विकलांग म्हणजे अपंग करून घेण्याची परिस्थिती जर तुमच्यात येत असेल ना तर तुम्हीच तुमचा विचार करायचा आहे। तुमच्यासारख्या मोठ्या लोकांवर बोलण्याची मला वाटत नाही की माझी पात्रता आहे किंवा कुवत आहे। पण मला वाटतंय की एक तुम्ही संपादक या भूमिकेत जेव्हा येताना, संपादक हा विशेषण तुमच्याशी जेव्हा जोडलं जातं ना तर समाजाच्या आशा आणि समाजाचं चित्रीकरण तुमच्याकडे फार वेगळ्या दृष्टीने पाहिजे। समाज तुम्हाला एक बुद्धिजीवी आणि शब्दप्रभू म्हणून पाहतो, कारण
तुमच्याकडून आशा बी तेवढ्याच आहेत, आकांक्षा बी तेवढ्याच आहेत, दिशा मिळण्याच्या संख्येत सुद्धा तेवढेच आहेत. त्यामुळं साहेब कृपा करून तुमच्या ज्या भाषा आहेत त्या भाषा तुमच्या बैठकीत असलेल्या तर चालतील, पण सार्वजनिक व्यासपीठावर अशा भाषा वापरून स्वतःचं आणि संपादक पदाचं जे पायमल्ली तुम्ही करताय ना, ती कृपा करून करू नका. कदाचित तुम्ही फक्त निखळ राजकारणी असले असते ना, तरीही या गोष्टीची आचारसंहिता तुमच्यावर फार मोठ्या प्रमाणात येते. कारण की हा देश 4 बाबीने घडतो: कार्यपालिका, लोकपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता. 4था स्तंभ म्हणून ओळखला. लोकपालिका आणि पत्रकारिता यांचा जवळचा संबंध जरी असला ना, तर एकमेकाला पूरक असणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या पूरक असणाऱ्या गोष्टी ह्याच्यामुळे की येणाऱ्या समाजाची दिशा आणि दशा याच लोकांकडून ठरली जाते. आणि जर या पद्धतीचे नैतिक धडे जर येणाऱ्या पिढीला तुम्ही या माध्यमातून देत असताल ना, तर खऱ्या अर्थाने तुम्ही पुढच्या पिढीचा घात करताय. सामाजिक दृष्टिकोन, सामाजिक विषय आणि सामाजिक आशय हा तिन्ही विषय तुम्हाला जपायचा आहे. आणि येणाऱ्या पिढीला नवीन संज्ञा देण्यासाठी, नवीन व्याख्या देण्यासाठी तुम्हाला पुढे यायचंय. ह्याच्यासाठीच लोकांनी तुम्हाला किंवा कदाचित पक्षांनी सुद्धा तुम्हाला राज्यसभेत पाठवलं. परंतु आज ही वाचाळ भाषा आणि वाचाळ पद्धतीचं बोलणं करून सामाजिक अधिपतनाची भाषा तुम्ही करताय ना, खरंच सामाजिक दृष्ट्या त्याला कुठंही थारा नाही. त्यामुळं आणि जे कोणी राजकारणी या पद्धतीने बोलून लोकांना विरंगुळा करत असतील, लोकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा संदेश देण्याचा प्रयत्न करीत असतील ना, तर सामाजिक संदेश देताना सुद्धा तुम्ही महिलांना कमीत कमी टार्गेट करू नका. ज्या पद्धतीने भारताच्या गेल्या 14च्या इलेक्शन पासून या प्रकारची अनेक शब्दावली आपल्या सर्वसामान्य माणसाच्या कानावर पडत गेल्यात आणि सर्वसामान्य माणूस फक्त या शब्दावलीला ऐकून आपल्या कानावर हात ठेवतो की काय राजकारणाचं स्थळ झालं. आणि ह्याच्यात तुमच्याकडून तर ही गोष्ट अपेक्षितच नाहीये, कारण की तुम्ही एक संपादक आहात. संपादक म्हणून स्वतःला मिरवताना, संपादक म्हणून एक स्वतःला वावरताना, संपादक म्हणून एखादा सल्ला देताना तुम्ही ज्या पद्धतीनं वागला पाहिजेत ना, त्या पद्धतीचं तुमचं वागणं हे समाजाला द्वेतक ठरल. यासाठी जे झालं त्याच्यावर पश्चाताप करण्यापेक्षा येणाऱ्या पुढच्या बाबींना यापासून रोखण्यासाठी सर्वसामान्य माणसात तुमच्याकडे खूप मोठ्या आशेने बघतोय. त्यामुळं कृपा करून हे नाचे वगैरे हे शब्द आपल्याला शोभत नाहीत. आपण एक शब्दप्रभू आहोत, आपण एक संपादक आहोत. संपादकाची भूमिका ही समाजाला प्रबोधनात्मक असली पाहिजे, वैचारिक असली पाहिजे आणि या वैचारिकतेतूनच देश घडणार आहे. एवढीच आशा बाळगतो. नमस्कार.